येवल्यातील मुक्तिभूमी सुरक्षेसाठी अनुसूचित प्रवर्गातील कर्मचारी नेमावा या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिभूमी मैदानावर उपोषण सुरू केलं। मुक्तिभूमी रक्षक म्हणून इतर प्रवर्गातील व्यक्तींची नेमणूक केल्याची तक्रार समाज कल्याण विभाग बार्टी तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वारंवार करून देखील याबाबत दखल न घेतल्याने अखेर स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उपोषणाचे हत्यार उपसले आहे। यावेळी विजय घोडेराव, सुरेश खळे, विजय पगारे, समाधान पगारे, योगेश झालटे, आशा आहेर, हमजा मंसुरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला। गेल्या 16 तारखेला मी येवला मुक्तिभूमी प्रशासक जे आहेत त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं होतं आणि त्यात स्पष्ट असं म्हटलं होतं की येवला मुक्तिभूमीवर जी सुरक्षा रक्षकाची जागा रिक्त झाली ती जागा अनुसूचित जातीमधली जागा होती, परंतु त्या जागेवर अनुसूचित जातीमधला व्यक्ती भरण्याऐवजी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हा वेगळ्या प्रवर्गातला भरला गेला आणि त्याचा निषेध म्हणून मी तात्काळ लेखी स्वरूपाचं पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि या बार्टी व्यवस्थापकाला कळवलं होतं। परंतु कामगार आयुक्ताने आणि समाज कल्याण आयुक्ताने मला दोघांनीही लेखी स्वरूपाचे पत्र दिले, परंतु त्यात धातुरमातुर स्वरूपाची उत्तरं दिली, समाधानकारक उत्तर नव्हती आणि त्यावर मी ठामपणे त्यांना सांगितलं होतं की जर मला माझ्या निवेदनाला जर न्याय मिळाला नाही तर मी 6 तारखेपासून आमरण उपोषण करेल। मी नामदार भुजबळ साहेब यांना देखील लेखी स्वरूपाचं पत्र दिलं होतं, त्यांना देखील ही कल्पना दिली होती, परंतु कोणीच गांभीर्याने त्याची दखल न घेतली गेली। त्यामुळे मला या मुक्तिभूमीच्या स्मारकासाठी अनुसूचित जातीच्या जागेवर जो भरलेला व्यक्ती आहे त्याला हलवा आणि त्या ठिकाणी अनुसूचित जातीमधील कर्मचारी हा तात्काळ भरा आणि टप्पा क्रमांक 2 जे आहे त्याचं लवकरच आपण लोकार्पण करावं आणि त्या ठिकाणी देखील अनुसूचित जातीमधील कर्मचारी नेमावे हे आमची मागणी घेऊन मी आज आमरण उपोषण करण्यासाठी मुक्तिभूमीवर बसलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी मला पाठबळ देण्यासाठी, मला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातून असंख्य बांधव मोठ्या प्रमाणात सकाळपासून त्यांनी गर्दी केलेली आहे। सर्वच लोक ह्या गोष्टीचा खंत व्यक्त करत जाहीर निषेध देखील करत आहेत।